बरेच वर्षांनी गेलो मी माझ्या कॉलेजला. चवे देऊळला पोरांनी क्रिकेटच्या मॅच वयोगटानुसार भरवण्यात आलेल्या. 11 वाजता खालगाव संघासोबत साई 11 कांबळे लावगणचा राऊंड लावून कांबळे लावगण संघाने टॉस जिंकून नेहमीप्रमाणे पहिली फिल्डिंग घेतली. कांबळे लावगण संघात खेळायला एकाच ग्रामपंचायतीमधील पोरं सुद्धा कमी पडत होती. वाडीतील काही जण चाप्यात कॉलेजला कबड्डी स्पर्धेमुळे क्रिकेट खेळायला आलेच नाही. त्यामुळे कमिटीचे प्लेयर घेऊन सामन्याला सुरुवात करून खालगाव संघावर 9 बॉलचा वर्षाव करत 24 बॉलमध्ये 54 रन मारले. कांबळे लावगण संघात खेळायला पोरं कमी. खालगाव संघाने प्रॉपर फिल्डिंग सुपर कॅचेस पकडून खालगाव संघ विजयी ठरला. आता वाडीतील पोरगा कोण ना कोणतरी चापी कॉलेजला शिकायला असते, तर ओमकारने खंडाळ्यात 12वी न करता चापी कॉलेज निवडलं. आता ओमकार क्रिकेट खेळायला नाही आलाय असं समजल्यावर कॉलेजला खो खो आणि कबड्डीच्या स्पर्धा चालू होत्या. कॉलेजच्या बाहेर गाड्या लावून स्पर्धा बघायला गेलेलो. कॉलेजला 3 वर्षातील आठवणींचा फ्लॅशबॅक तर डोळ्यासमोर आलेला. बऱ्याच वर्षाने कॉलेजला आलोय तर इथे कबड्डी आणि खो खोच्या स्पर्धा चालू होत्या. मागील गेल्या वर्षातील कॉलेजमध्ये कमी आणि कॉलेज कट्टा चाफ्यातील विसा हॉटेलमध्ये जास्त असायचं. पोरांच्या मैफिलीत दिवस जायचे. आता कधी कधी असं वाटतं की 2019 हे आपलं खरोखर आनंदी असलेलं शेवटचं वर्ष होतं. महिन्यातून 2 आठवडे कॉलेजला आणि बाकीचे दिवस जॉब आणि कॉलेजच्या कट्ट्यावर जायचे. कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज, NSS स्पर्धा आणि परीक्षेलाच कॉलेजला यायचं. ओमकारची कबड्डीची टीम फायनलला गेली होती. त्याच्यामुळे खेळायला आलेल्या सर्वांनी ओमकारला भेटून ओमकारची फायनल कबड्डी मॅच लेट सुरू होणार असल्याने जास्त वेळ न थांबता घर गाठलेलं.